जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, असं ज्या व्यक्तीबद्दल म्हटलं जातं तीच आपली आई. कवी यशवंत आईची महती सांगताना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. जिजामातांनी शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली व छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. जगज्जेता सिकंदर सुद्धा दुसऱ्या कोणासमोर वाकला नाही, तो आईच्या पायाशी नतमस्तक होत होता. आणि म्हणूनच व्यासपीठाला विषय मिळतोय आई माझा गुरु आई कल्पतरू. नमस्कार, मी ऋषिकेश धोंडीराम तांदळे आपल्यासमोर विषय मांडतोय आई माझा गुरु आई कल्पतरू. आपल्या आयुष्यात पहिला शब्द, पहिली पायरी, पहिला स्पर्श आणि पहिली शिकवण हे सगळं आपल्याला आईकडून मिळतं. गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारी व्यक्ती नव्हे, तर जो आपल्या आयुष्याला दिशा दाखवतो, योग्य अयोग्याचा बोध करून देतो, तोच खरा गुरु. आणि हे सर्व गुण आपल्या आईमध्ये जन्मजात असतात. आईचं अंगण म्हणजे आपलं पहिलं गुरुकुल. तीच आपल्याला प्रेमाची भाषा शिकवते, बोलायला चालायला शिकवते, पडल्यावर उठायला शिकवते. चांगलं काय आणि वाईट काय हे मूल्य आपल्या मनात सर्वप्रथम तीच रुजवते. त्यामुळे आई हा आपला पहिला आणि आजीवन गुरु ठरतो. जगी माये सारखा कोण आहे बरे, तीच गुरु तीच सखा तीच जीवन खरे, असं म्हणतात. आई फक्त गुरुच नाही तर कल्पतरू देखील आहे. कल्पतरू म्हणजे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे पवित्र वृक्ष. आपल्या इच्छा, स्वप्न, आकांक्षा ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. आपण थकलो तर आपल्या मनात आशेचं पाणी घालणारी आई असते. आत्मविश्वासाची फुलं फुलवणारी आई असते. तिच्या आशीर्वादाच्या सावलीत आपण सुरक्षित, निर्भय आणि मजबूत होतो. वेळोवेळी आई त्याग करते. रात्री जागून आपल्या आरोग्याची काळजी घेते. स्वतःच्या गरजा मागे ठेवून आपल्यासाठी आयुष्य घडवते. तिचा हा निस्वार्थ प्रेमाचा झरा म्हणजे कल्पतरूचे रूप आहे. मायेचा तो झरा कधीही आटत नाही. आई विना जगात अर्थ उरत नाही. आपण काहीही साध्य केलं की आईचा आनंद दुप्पट होतो आणि आपल्याला एखादी अडचण आली की आईचे हृदय सर्वात आधी तुटतं. हे नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि कृतज्ञतेचं सर्वोच्च रूप आहे. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यात काहीही मिळालं, यश, ज्ञान, मान, सन्मान, तरी त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी आईची शिकवण असते. म्हणूनच आपण म्हणतो आई माझा गुरु आई कल्पतरू. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, देवही जिच्या चरणाशी नतमस्तक होतो त्या माऊलीच्या ऋणातून कोण मुक्त होतो. आईचं स्थान हे कोणत्याही महान पर्वतापेक्षा उंच आहे. आईच्या प्रेमाचा सागर कोणत्याही महासागरापेक्षा विशाल आहे आणि आईचा आशीर्वाद कोणत्याही देवाच्या प्रसादापेक्षा श्रेष्ठ आहे. धन्यवाद.